हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरल्याचं सूत्रांकडून कळतंय। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधून काढल्याची माहिती आहे। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुद्धा केला जातोय। आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरलंय। चारी बाजूने भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांना घेरलंय। हे दहशतवादी अजूनही काश्मीर सोडून पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये गेलेले नाहीयेत, भारतीय हद्दीतच आहेत। त्यांना घेरलेलं आहे भारतीय सैन्याने आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू आहे, धुमश्चक्री सुरू आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर कडून। संदीप, तब्बल आठवडा लागलेला आहे सौरभ, कारण ज्या वेळेला हल्ला झालेला होता त्यानंतर काही तासातच सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं लष्कराकडून। आणि खरं तर हे ठिकाण जे आहे ते लष्करानं सांगितलेलं नाही, मात्र भारताच्या हद्दीतच हे दहशतवादी लपल्याची माहिती जी आहे ती लष्कराला मिळाली होती आणि त्यानुसार या सगळ्या दहशतवाद्यांना घेरलेलं आहे। सध्या गोळीबार देखील त्यांच्यावर केला जातोय अशी आपल्याला माहिती समजते। पहलगाममध्ये ज्यावेळेला हल्ला झालेला होता त्यानंतर स्थानिकांनी मदत केली होती, लष्कराने देखील मदत केली होती, मात्र दुसरीकडे सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलेलं होतं। एकीकडे NIA आणि इंडियन आर्मी स्थानिक पातळीवर देखील दुसऱ्या पद्धतीने शोध घेत होती, म्हणजे जे संबंधित होते किंवा दहशतवादी संशयित जे होते त्यांची घरं पाडली जात होती। आणि हे सगळे इकडे सुरू असताना तिकडे घनदाट जंगलामध्ये काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्यांचा शोध सुरू होता। आणि दहशतवादी हे म्हणजे त्यांना वाहन वापरणं शक्य नव्हतं, कारण जो भाग आहे तो सगळा डोंगराळ आहे, जंगल परिसराचा आहे, त्यामुळे दहशतवादी चालतच पाकव्याप्त काश्मीरकडे जात होते अशी माहिती लष्कराला मिळाली होती। आणि त्यानुसार लष्कराच्या वेगवेगळ्या तुकड्या या तयार करण्यात आलेल्या होत्या सौरभ। आणि त्यानुसार आता जी माहिती मिळते त्यानुसार सगळ्या दहशतवाद्यांना म्हणजे 6 दहशतवादी जे होते ज्यांनी 50 जवळपास राऊंड फायर केले होते बैसरन रॅलीमध्ये, त्या सगळ्यांना घेरण्यात अखेर यश आलेलं आहे। आणि म्हणजे पुढचे अपडेट तर आपल्याला समजेलच, मात्र गोळीबार देखील केला जातोय। दहशतवाद्यांकडे देखील AK-47 सह काही शस्त्र असल्याची आपल्याला माहिती मिळते, त्यांनी देखील लष्करावर गोळीबार केलेला आहे। मात्र घेरल्यामुळे आता हे एक मोठं यश म्हणावं लागेल भारतीय लष्कराला। एकीकडे पाकिस्तानचं नाक दाबायचं दुसऱ्या बाजूने प्रयत्न सुरू असताना थेट त्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात लष्कराला यश आलेलं आहे, कारण सुरक्षा यंत्रणा प्रचंड काम करत होती। म्हणजे अखंडपणे 24 तास हे सर्च ऑपरेशन किंवा कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते त्या संपूर्ण परिसरामध्ये सुरू होतं। आणि पहलगामपासून काही अंतरावर ही घेरल्याची माहिती मिळते, कारण ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन देखील होता एक चीनी बनावटीचा, त्याचबरोबर शस्त्र देखील होती। आणि त्यानुसार त्यांचा शोध खरं तर घेतला जात होता वेगवेगळ्या भागामध्ये, मग ज्यामध्ये CRPF आहे, BSF देखील आहे, आणि त्याचबरोबर भारतीय लष्कराचे अधिकारी आणि सैनिक जवान जे आहेत ते देखील आहेत। आणि त्यांनी या सगळ्यांना आता घेरलेलं आहे। बघावं लागेल आज दिवसभरामध्ये काय अपडेट्स येतं, कारण एकीकडे कॅबिनेट होते आज दिल्लीमध्ये, आपल्याला माहीत आहे हल्ल्यानंतर ही पहिल्यांदाच कॅबिनेट होते। आणि दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची देखील मागणी केलेली आहे। त्यामुळे सगळ्या या इकडे राजकीय घडामोडी सुरू असताना तिकडे आता लष्करानं थेट दहशतवाद्यांना घेतलेलं आहे। त्यामुळे यांना 6च्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश येते का हे काही वेळात आपल्याला समजू शकणार आहे सौरभ। बरोबर संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधून काढलंय। भारतीय लष्कर आणि पहलगाम मधले दहशतवादी यांच्यात आता चकमक सुरू आहे। सर्व बाजूंनी लष्करानं या दहशतवाद्यांना घेरलंय। 4 दिवसांपासून भारतीय लष्कर या दहशतवाद्यांच्या मागावर होते आणि वारंवार लष्कराकडून सांगितलं जात होतं की या दहशतवाद्यांनी अजून भारताची सीमा ओलांडलेली नाहीये, ते भारताच्या हद्दीतच आहेत, काश्मीरमध्येच आहेत। आणि त्याच पद्धतीनं लष्करानं या दहशतवाद्यांना गाठलेलं आहे आणि चारी बाजूने आता लष्करानं या दहशतवाद्यांना घेरलं। 4 वेळा वाचले पहलगामचे अतिरेकी, जंगलात सुरू आहे पाठलाग। 3 पाकिस्तानी तर 1 स्थानिक। पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यात पाठलाग सुरू आहे। सुरक्षा दलांना गेल्या 5 दिवसात अतिरेक्यांचा 4 वेळा ठावठिकाणा लागलाय, पण घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढलाय। पहलगाम हल्ल्यातल्या या अतिरेक्यांना काही स्थानिक काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय आहे। यातल्या 15 स्थानिकांची ओळख सुरक्षा दलांनी पटवली आहे। त्यातील 3 मुख्य संशयितांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। पहलगाममध्ये एकूण 4 अतिरेक्यांनी हल्ला केला होता, त्यापैकी 3 अतिरेकी पाकिस्तानी तर 1 अतिरेकी स्थानिक होता। हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेकाचं नाव आदिल ठोकर असं आहे।
याच आदिल ठोकरचं घर भारतीय लष्करानं बॉम्बने उडवून दिलाय. 4 दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये AK-47 आणि M4 असॉल्ट रायफलनं पर्यटकांवर गोळीबार केला. पहलगाममधल्या घटनास्थळावरून काडतुसं देखील जप्त करण्यात आली आहे. पहलगाममध्ये पहिल्यांदा 2 अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यावेळी इतर 2 अतिरेकी हॉटेलच्या मागच्या बाजूला दबा धरून बसले होते. लोकल फोटोग्राफरनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. त्यावरून 4 अतिरेक्यांची ओळख पटवण्यात यश आलंय. जंगलाच्या रस्त्यानं 22 तास चालत हे अतिरेकी बैसरन व्हॅलीमध्ये आले होते. हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी 2 पर्यटकांचे मोबाईल फोन देखील खेचून नेले.